हाय गाईज, वेलकम बॅक टू ए न्यू ब्लॉग। तर आजच्या दिवसाची सुरुवात एकदम मस्त झाली। म्हटलं चला आजचा दिवस पण खूप छान जाणार आहे। तर श्रावला आहे ना माझी एक जुनी बॅग सापडली आहे। म्हणजे माझं लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा ही माझ्यासाठी घेऊन आले होते। तर ती बॅग सापडली आहे आणि त्यामध्ये मोबाईलचं कव्हर होतं। तर त्याला घेऊन ती फोनवर बोलतीये आणि गोड गोड स्माइल देतीये। आजी सोबत बोलतेय का तू? आजी आजी आज नेमकं काय झालं ना की मी बेडशीट वगैरे धुतले। म्हटलं चला आता थोडासा पाऊस कमी आहे तर आपलं सुकून जातील आणि थोडेसे खराब पण झाले होते आणि नेमकं ऊन पडलं होतं। अचानक पाऊस आलाय। तू माझी आहे? हो पप्पा। आता तिला काहीतरी खायला बनवायचं आहे तर तिला बनवते काय। सकाळी मी ना मेथीची भाजी बनवली होती, म्हटलं खाईल ती, पण कसलं ती मेथीची भाजी काही खाल्ली नाही। म्हटलं आता तिच्यासाठी काहीतरी बनवूयात। बराच वेळ झालाय, तिला भूक लागली म्हणून म्हटलं आता पटकन होईल ते करूयात। तर पीठ मळलंय आणि थोड्याशा पुऱ्या लाटून घेऊ म्हटलं। 2-3 तिला श्रीखंडपुरी आवडती किंवा मग खीरपुरी आवडती। तर आता मी ना श्रीखंडपुरी बनवते। श्रावला खाऊ घातल्यानंतर माझ्याकडे बराच टाइम होता आणि आठवलं की आपल्याकडे भरपूर सारं दूध पडलेलं आहे। भैया घरी गेला होता, जास्त दूध आणलं होतं आणि एवढं दूध त्याच काय करणार म्हणून मी कस्टर्ड बनवायला घेतलं। डीमार्टवरून पावडर आणली होती आणि पहिल्यांदा कधी बनवलं नव्हतं, आज पहिल्यांदाच बनवते। आणि माझ्याकडून ती रेसिपी चुकली, मला माहितीच नव्हतं की कशी करायचं एक्झॅक्टली। मी वाचून केली पण मला वाटलं होतं की मी थोडंसं दूध आळवल आणि त्यानंतर त्यामध्ये पेस्ट टाकन, पण तसं काही झालं नाही। मी डायरेक्ट टाकून दिली आणि ते डायरेक्ट घट्ट गोळा बनला आणि ते एवढं जास्त कस्टर्ड झालं की आता एवढं याचं करणार काय, आणि ते बघून पण खाऊ वाटणं। त्यामुळे माझं जवळजवळ 1.5 लिटर दूध वाया गेलंय, पण आता काय करणार, जाऊ द्या। त्यानंतर संध्याकाळी माझ्या मामाचा मुलगा आला होता आणि श्राव त्याच्यासोबत मस्त खेळते। एवढा बॉक्स भरून त्यांनी कुरड्या आणल्या होत्या आणि यामध्ये माझे हे 2 टिफिन भरले। एक हा मोठा टिफिन आहे जो फुल भरलाय आणि हा पण जवळजवळ पूर्णच भरत आलेला आहे। रात्री काही ब्लॉग कंटिन्यू नाही केला, म्हटलं चला आता पुढे कंटिन्यू करूयात। मामाला दे ना चावी। चल ऑफिस दे। हां बॅगू दे चल। ओके उचल। बाय 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 इकडे मला चल गेलो दरवाजा। चल दरवाजा लावून घ्या। चलो गेलो बाय। बायकेला आहे ऑफिसला गेले ना। आता दरवाजा लावून घे। बापरे किती वार येते बघ, तो दरवाजा आदळला आपला। हा लावून घे ना, नाही तर हा पण आदळल। घे लावून बाबा पटकन। दरवाजा आदळला, वार खूप आहे ना म्हणून दरवाजा आपटला ना आपला दरवाजा। मोबाईल विसरून गेला मामा। काय मी श्रावला नऊवार घालणार आहे आणि तुम्हाला पण दाखवणार आहे की ती कशी दिसते। त्यासाठी मी काय काय तयारी केली, काय काय सामान काढले ते सगळं तुम्हाला दाखवते। चला मेकअप केलाय तिचा। तिला रुक्मिणी बनवायचं होतं पण विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती नाही माझ्याकडं, तर तुळशी सोबत तिचा व्हिडिओ काढणार आहे मी। आणि ही नथ आता ही घालत नाहीये ती, पण मला घालायची इच्छा होती, पण जाऊ दे आता आहे तसा तिचा फोटोशूट करून घेते।
सकाळपासून काहीच नव्हतं बनवलं माझ्यासाठी, तर आता मस्त मसाला मॅगी बनवायला टाकलेली आहे आणि श्रावची पण साडी वगैरे काढून टाकली आहे. मॅगी बनवत होते तोपर्यंत भैया पण आला होता. म्हटलं चला आता दोघं मिळून मस्त गरमागरम मॅगी खाऊयात, या खायला तुम्ही पण. तिथे लावायचं. घरून येताना ना हे दीदीची खेळणी सापडली होती तिला, अक्काने तिला दिली होती, तर ती ना अशी लावून दे म्हणते. छान छान. तिचे टॉय झोळीमध्ये टाकायचे आणि त्यांना झोपी लावायचं. गाणं पण म्हणते कधी कधी, पण आज जरा मूड नाहीये एवढा गाणे म्हणायचा. श्रावणा अजून एक गोड शब्द शिकलेली आहे, काय ते तुम्हाला ऐकवते मी. आणि ती बोलत होती तेव्हा मी रेकॉर्ड करून ठेवलेला आहे. म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूया. थँक्यू 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 थँक्यू.